अत्यंत चांगलं काम होईल। अध्यक्ष महोदय, यामध्ये आणखीन एक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे का दिव्यांग माणसाने फिरावं कुठे कुठे। जर संजय गांधीचा जर पगार जर त्या ठिकाणी चालू करायचा असेल, अनुदान जर घ्यायचं असेल तर फाईल तयार करणं, त्याला फिरावं लागणं। आणि म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ज्या दिव्यांगाला 40% वरती प्रमाणपत्र आहे त्याचं संजय गांधी मध्ये ऑटोमॅटिक त्याचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे, अशी आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, आता अशा प्रकारे अधिवेशन जे आहे तर ते सध्याला चालू आहे आणि छत्रपती संभाजीनगर वैजापूर येथील आमदार जे आहे तर ते त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे की दिव्यांगांना जे आहे तर ते 40%चं सर्टिफिकेट असेल तर त्यांना ऑटोमॅटिकली संजय गांधी मिळावी। बघूया ते काय म्हणतात पुढे। संजय गांधीचं मानधन होतं 2,500 रुपये झालं। ऑक्टोबर 2025 पासून 1,500च्या ऐवजी 2,500 रुपये त्या ठिकाणी मिळायला लागलं। मी शासनाला धन्यवाद देईन, परंतु अध्यक्ष महोदय, या दिव्यांगांसाठी ज्या ज्या योजना आहे त्यामध्ये घरकुलाची सर्वात महत्वाची योजना आहे। 100% जर दिव्यांग असेल तर जिल्हा परिषद मार्फत त्याला त्या ठिकाणी घरकुल मिळालं जातं, परंतु अध्यक्ष महोदय त्याचं टार्गेट, त्याचं उद्दिष्ट खूप कमी प्रमाणामध्ये आहे। आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एका वर्षाला फक्त 100 दिव्यांगांना त्या ठिकाणी घरकुलाचा लाभ जिल्हा परिषद मार्फत त्या ठिकाणी मिळतो। अध्यक्ष महोदय, जेव्हा जेव्हा आम्ही जातो तेव्हा अधिकारी आम्हाला सांगतात का आता 99% पर्यंत आलो, आता 98% पर्यंत आलो, 100%चं काम पूर्ण झालं। परंतु अध्यक्ष महोदय, जे दिव्यांग 40%च्या वरती का ज्याला लाभ मिळू शकतो त्यांना कधी लाभ मिळणार आहे या घरकुलाचा? जर 100% जर अजून पूर्ण होत नसेल तर ज्या 40%चं प्रमाणपत्र ज्या दिव्यांगांकडे त्यांना घरकुलाचा लाभ कधी मिळणार आहे? आणि अध्यक्ष महोदय, मी आपल्या मार्फत विनंती अशी करणार आहे का 6 तारखेच्या बजेटमध्ये या दिव्यांगाला जे घरकुल आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषद मार्फत देतो त्याचं उद्दिष्ट जर वाढलं तर अत्यंत चांगलं काम होईल। अध्यक्ष महोदय, यामध्ये आणखीन एक प्रश्न या ठिकाणी महत्वाचा आहे का दिव्यांग माणसाने फिरावं कुठे कुठे। जर संजय गांधीचा जर पगार जर त्या ठिकाणी चालू करायचा असेल, अनुदान जर घ्यायचं असेल तर फाईल तयार करणं, त्याला फिरावं लागणं। आणि म्हणून मी आपल्या मार्फत विनंती करणार आहे का ज्या दिव्यांगाला 40%च्या वरती प्रमाणपत्र आहे त्याचं संजय गांधी मध्ये ऑटोमॅटिक त्याचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे, अशी आपल्या मार्फत त्या ठिकाणी मी विनंती करणार आहे। अध्यक्ष महोदय, अरे जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाच्या विषयावर जे आहे तर ते या आमदारांनी जे आहे तर ते प्रश्न उपस्थित केलेले आहे। घरकुल, दिव्यांगांचे जे घरकुल आहे, तुमच्यापैकी बरीच दिव्यांग व्यक्ती अशी असेल ज्यांच्याकडे अद्यापही राहण्याची व्यवस्था म्हणजे घरकुल नाही, तर अशा बांधवांसाठी एक दिलासा देणारी बातमी आपण म्हणूया, कारण त्यांनी प्रश्न उपस्थित केल्यामुळे जे आहे तर ते संबंधित विभागाचे जे मंत्री आहेत अतुल सावे यांना काही ना काही उत्तर द्यावे लागणार आहे आणि काही ना काही तोडगा यावरती काढावा लागणार आहे। त्यांनी सांगितलं की फक्त छत्रपती संभाजीनगर एका जिल्ह्यामध्ये फक्त 100 लोकांना एका वर्षामध्ये जवळजवळ आसपास 100 लोकांच्या आसपास त्यांना घरकुल मिळते आणि दिव्यांगांची जी संख्या आहे तर ती खूप जास्त आहे, तर यावरती काहीतरी तोडगा काढावा हा देखील मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे हा। हे जे विषय त्यांनी मांडलेले आहे तर ते माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे। जसे तुम्ही याआधी बघितले की 40%चं दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर त्यांना ॲटोमॅटिकली म्हणजे कुठलेही कागदपत्र देण्याची गरज पडली नाही पाहिजे। हा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे तर हा मला खूप आवडलेला आहे, कारण जर तो दिव्यांग कॅटेगरीत येत असेल तर त्याला परत एकच एक काम म्हणजे परत फाईल बनवायला लावणे, ही डॉक्युमेंट्स घेणे, ते डॉक्युमेंट्स घेणे, अशा पद्धतीने जे आहे तर ते हे काम करणे हे कुठेतरी चुकीचं आहे। कारण दिव्यांग व्यक्तीला फिरण्याचा प्रॉब्लेम आहे। जेव्हा तुम्ही कुठेतरी जाता तेव्हा त्यांना तुम्ही रॅम्पची सुविधा करून देता किंवा कोणीतरी मदतनीस देता, कशासाठी? तर तो दिव्यांगांना मदत व्हावी, त्यांना फिरण्याचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून। आणि दुसरीकडे जर तुम्ही बघायला गेला तर योजना सुरू करण्यासाठी तुम्ही त्यांना इकडे तिकडे फिरवत आहात, प्रत्येक महिन्याला डॉक्युमेंट्स मागता, त्यानंतर हे व्हेरीफाय करा, KYC करा, DBT करा, या पद्धतीचे जे प्रश्न किंवा ज्या समस्या दिव्यांगांना सामोरे जावं लागतं तर हे कुठेतरी खूप चुकीचं आहे। आणि हा जो प्रश्न या आमदार साहेबांनी मांडलेला आहे त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, कारण यामुळे काही ना काही म्हणजे असं होणार नाही की डायरेक्टली प्रत्येकाला संजय गांधी चालू होईल,
परंतु कुठली ना कुठली जी अडचण आहे तर ती सॉल्व निश्चित होईल असं मला वैयक्तिकरित्या वाटत आहेत. याविषयी तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते नक्की कळवा. त्याचबरोबर आपल्यापैकी कोणत्या व्यक्तींना अद्यापही घरकुल मिळालेलं नाही किंवा घरकुल या योजनेविषयी काही समस्या असेल ते देखील नक्की विचारा. त्याचबरोबर जर तुम्हाला इतर काही माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती नेहमी व्हिडिओ येत असतात, तर त्या देखील व्हिडिओला पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खास करून संबंधित विषयावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहे त्या कळू द्या, जेणेकरून जे आहे तर ते आम्हाला मदत होईल. चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.